आपुलात एक देव करून घ्यावा, आपुलात एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोये. हेरती मायके दुःखाची जनते, नाही आदि अंती अवसान. अविनाश करे आपुले आईसे, अविनाश करे आपुले आईसे, लावी मना पिसे गोविंदाचे. हेरते मायक दुःखाची जनते, नाही आदि अंती अवसान. तुका म्हणे एक मरणाची सरे, उत्तमती उरे कीर्ती मागे. हेरती मायकी दुःखाची जनती, नाही आदि अंती अवसान. विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा, टाळी टाळी. विठ्ठला 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 बोला पुंडलिकावर हट्टल. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान, मौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत सोपान काका, पार्वते पते हर हर, छत्रपती शिवाजी महाराज की. नमिला गणपती माऊली सारजाता, गुरुया दंडवत. गुरुराया चरणी मस्तक ठेविले, आपुल्या स्तुतीला देवी मती. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा. नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची आ, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, कैलास राणा शिवचंद्र मौळे, फणींद्र माता मुकुटे जळाले. कारुण्य सिंधू बहुदुःख हारे, तुझ वीन शंभो आम्हा कोण तारे. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. सदा सर्वदा योग तुझा गडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका माघनेचे आता. मस्तक हे पायावरी,
करी संतांच्या जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया या कुंदे तुषार धवला या कुंदे तुषार धवला या शुभ्र वस्त्रावता या विनावर दंड मंडित करा या श्रुत पद्मासना विठ्ठल विठ्ठल आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे एरती माये की दुःखाची जनते नाही आधी अंती अवसानी अविनाश करी आपुली आईसे अविनाश करी आपुली आईसे लावी मना पिसे गोविंदाचे तुका म्हणे कमरणची सरे उत्तमती उरे कीर्ती मागे प्रस्तुत प्राप्त सेवेसाठी आज ह्या ठिकाणी देहू निवासी संत शिरोमणी तुकोबराय ह्यांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठ्यातील गाथ्यातील हा अभंग ह्या ठिकाणी मानवी जीवनाच्या उद्धारासाठी मानवी जीवन ह्या ठिकाणी कृतार्थ होण्यासाठी तुकाराम महाराजांनी ह्या ठिकाणी हा अभंग आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नये म्हणजे की आपल्याला सुख पाहिजे असेल तर देव आपला करून घेतला पाहिजे. मग देव आपला करून घ्यायचा असेल तर देव प्रत्येकाच्या हृदयात आहे. मग करून घ्यायचा कशासाठी महाराज? देव तर म्हणले चराचरात आहे. मग देव चराचरात असेल तर आपल्या हृदयात देव आहे. मग देव आपला करून घ्यायचा. मग कोणता देव अजून करून घ्यायचा आपला? आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे येरती मायकी दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. म्हणले जे काय मायक आहे, माईक म्हणजे दुःख, वाईट, दरिद्री, जे काही ह्या संसाराला चिकटलेले काम, क्रोध, मद, मत्सर आहेत, ह्यांना दूर ठेवून देव आपला करून घ्यायचा आहे. म्हणले हे आपल्याला देव आपला करून देत नाहीत. अविनाश करी आपुली आईसे लावी मना पिसे गोविंदाचे. तुकाराम महाराज म्हणतात अविनाश करी म्हणजे भगवंताच्या रात्रंदिवस त्याचा पिसं लागला पाहिजे आपल्याला. जसं एखादा मुलगा आपला कामावरती गेला, रात्रीच्या 12 वाजल्या मुलगा घरी येत नाही, आई त्याची वाट पाहती. रोज 9 वाजता येतो, आज 10 वाजल्या, 11 वाजल्या, 12 वाजल्या मुलगा का घरी येईना? आई त्या दिशेला नजर लावती, रस्त्याला जाती, परत येते, अजून आला नाही, आज जा बाहेर असं करत असती. जसं लक्ष त्या मुलाकडे वेधलं जातं तसं लक्ष म्हणलं अविनाश करी आपुली आईसे लावी मना पिसे गोविंदाचे. तुका म्हणे एक मरणची सरे उत्तमती उरे कीर्ती मागे. म्हणले ह्या ठिकाणी जे माणसं मरून गेल्यात ह्या ठिकाणी ते कीर्ती रूपाने जिवंत आहेत. चांगली माणसं ह्या ठिकाणी म्हणले देव झाली, संत झाली, ते ह्या ठिकाणी म्हणले जिवंत आहेत. गेले दिगंबर ईश्वर युती, गेले दिगंबर ईश्वर युती, राहिला जागृती जगामध्ये, जगामध्ये राहिला जागृती जगामध्ये. गेले दिगंबर
ईश्वरय भूती राहिल्यात कीर्ती जगामागे आले गेले दिगंबर ईश्वरय भूती राहिल्यात कीर्ती जगामागे कीर्तीच्या रूपाने गेलेली माणसं अजून जिवंत आहेत. बघा असा ह्या अभंगाचा थोडक्यात भावार्थ मी ह्या ठिकाणी प्रकट केलाय. ठिकाणी थोडासा परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य आहे. आज चालू असलेला अखंड नामयज्ञ सोहळा 51 वर्ष पूर्ण होऊन 52 वर्षामध्ये आपण पदार्पण करत असताना 4 तप पूर्ण झाली 4 आणि आज 5वं तप आपलं चालू झालं 4 दिवस झालं आणि ह्या नामयज्ञातला आज 4था दिवस आहे. आणि ह्या 4थ्या दिवसाची सेवा ग्रामस्थांनी मला दिल्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे ह्या ठिकाणी ऋणी आहे. ग्रामस्थांना ह्या ठिकाणी धन्यवाद देतो. ह्या ठिकाणी आपण 52 वर्ष झाला हा नामयज्ञ पाहिला. जुन्या लोकांनी त्यावेळेस हे रोपटं लावलं आणि त्याला पाणी घालत गेलं की झाड वाढत जातं. इवले से रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला फुले वेचिताची भारी कळीयेस्याला. अरे मोगऱ्याला एवढा भार आला की फुलं वेचता वेचता कंबरड त्या ठिकाणी दुखायला लागलं. म्हणलं एवढं ह्या ठिकाणी आपला हा परमार्थ जोरात चाललाय. यंदा तर म्हणले अनेक बदल झाला ह्या ठिकाणी. येणारी सर्व पंचक्रोशीतून येणारी लोक असतील वारकरी मंडळी असतील सर्वजण ह्या ठिकाणी आनंदाचा हा सोहळा पाहत असताना इतका आनंद होतो प्रत्येकाला की जसं काय ह्या ठिकाणी आपण पंढरपुरामध्ये आहे. म्हणले पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जन एकमेका. पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जन एकमेका. आपल्याला पण अभिमान गेल्यामुळं आपला हा सोहळा एवढा मोठा झाला आहे. जर आपल्याला अभिमान असता अहंकार असता तर हा सोहळा टिकला नसता. टिकण्याचं एक माध्यम आहे. ते माध्यम म्हणजे ह्या ठिकाणी सर्व ग्रामस्थ महिला वर्ग तरुण वर्ग ह्या आपल्या गावामध्ये सर्वांना अभिमान नाही म्हणून हा कार्यक्रम चालतो. तसं चालत नाही. देवाला अहंकार झाला की देव त्या ठिकाणी ठेवत नाही. कळस काढून टाकतो त्या ठिकाणी. बघा हा नाम यज्ञ चालू असताना ह्या यज्ञासाठी सर्व बाहेरगावावरून आलेले वारकरी मंडळी आहेत मृदुंगमणी आहेत. सर्वांचे परिचयचे आहेत. रोज ह्यांचा परिचय चालला. हे प्रथमेश शिंदे आहेत. हे इभाड महाराज आहेत. हे गायक केदारी महाराज आहेत. बर्डे महाराज आहेत. चांगण महाराज. बघा आपले सर्वच महाराज मंडळी ह्या ठिकाणी मोरे महाराज आहेत. सर्वच ह्या ठिकाणी अण्णा आहेत. ह्या ठिकाणी आपल्या विश्वला महाराजांच्या पत्नी कोमलताई सुंदर गातात. ही आपली मुलं आळंदीची सर्वच चोपदार आहेत. सर्व ग्रामस्थ महिला ह्या ठिकाणी हा सोहळा आपल्या गावचा आपणच त्याचा आनंद वाढवायचा असतो आणि हा आनंद आपण त्या ठिकाणी वाढवल्यानंतर त्याचा आनंदही आपल्याला होत असतो. आनंदाचा रंग आनंद. बघा जेवढं आपण ह्या ठिकाणी लाभ घेता येईल तेवढा लाभ घ्यायचा आहे. हा 8 दिवसाचा नाम यज्ञ म्हणजे 8 दिवस आता काम करायचे आणि 8व्या दिवशी पगार होणार आहे. 7व्या दिवशी मागणी करायची हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी. बघा आपल्याला 8 दिवस या ठिकाणी आपण जसं शेतामध्ये काम करतो आणि सोमवारचा पगार होतो तसा ह्या ठिकाणी आपला मंगळवारी पगार होणार आहे सर्वांचा. ह्या ठिकाणी 8 दिवस प्रत्येकाने आपल्या बॅटऱ्या चार्जिंग करून घ्यायच्यात. घरी गेलो आपण मोबाईल संपला की 12 वाजल्या तरी मोबाईल चार्जिंगला लावतो आणि चार्जिंग लावला की दिवसभर वापरतो. तसं म्हणले 1 वर्षातनी हा नाम यज्ञ करत असताना प्रत्येकाने आपली बॅटरी ह्या ठिकाणी चार्जिंग करून घ्यायची म्हणजे वर्षभर ह्या ठिकाणी तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. म्हणजे मागे पुढे उभा राहे संभाळित मागे पुढे उभा राहे संभाळित मागे पुढे उभा राहे संभाळित आली हा घात निवारया. असो या ठिकाणी सर्व पहारेकरी आहेत वारकरी आहेत सर्वांना या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद देतो. आलेले सर्व माता वर्ग आहे पिता वर्ग आहे तरुण युवा वर्ग आहे सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. या ठिकाणी हा चाललेला नामयज्ञ आपण सर्वजण या ठिकाणी
येता म्हणून हा चाललेला आहे. रोज एक प्रकारचं आपल्याला नामयज्ञामध्ये कीर्तन ऐकायला मिळते. नवीन नवीन आज 4था दिवस आहे. सर्वांना ह्या ठिकाणी धन्यवाद देऊन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी आपण आता कीर्तनाला आलोय. ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल म्हणून त्यावेळेस प्रत्येकाने हाताने टाळी वाजवायची. नाही वाजवली तर मग पुढच्या जन्मात तुम्हाला माहिती आहे बाजारात वाजवाच लागतात. काही सांगायची गरज नाही ना. बाजारात गेले हा टाळ्या वाजवायला लागतात. मग आपल्याला ती वेळ आपल्यावर येऊ नये. देवाने आपल्याला हातपाय दिली इंद्रिय हातपाय मुख बोलाया दिले वचन. बघा वचन दिलं. वचन म्हणजे काय? वचन म्हणजे काय पटेल? वचन तोंड. वचन म्हणजे तोंड. बघा मागं आपलं ग्रामदैवत आहे आई पंढर. आपण भैरवनाथाची ह्या ठिकाणी सेवा करतो. त्या पांढरीत हा कार्यक्रम चाललेला आहे. तो मागं उभा पाहिला आपल्या तरच आपण पुढं चालणार आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रान बोध गोरक्षा शिकेला. गोरक्ष वळला घैनी प्रति गैनी प्रसाद निवृत्ती दातार ज्ञानदेव सार चोजविले. आधी हा नाथपंथ मग वारकरी संप्रदाय. बघा ह्या ठिकाणी म्हणले ज्याला 11 लोचन आहेत, 5 मुख आणि 10 चरण आणि 8 कर्ण आणि चाले म्हणले चतुर्भुज असा अभंग नामदेव महाराजांनी लिहिला. कधी? हा काशीचा काशी विश्वेश्वर ज्यावेळेस 4 पायाच्या नंदीवरती बसला आणि भगवान शंकर, पार्वती माता आणि गणपती बाप्पा म्हणले हे 3 जण आणि म्हणले या ठिकाणी गळ्यामध्ये सर्प असे म्हणले 5 मुख झाले. आणि म्हणले पहिले वारकरी म्हणले कोण आहेत? तर म्हणले काशीचा काशीश्वर भगवान शंकर आहे. शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, काजनादनी वैष्णव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, काजनादनी वैष्णव, काजनादनी वैष्णव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी बघा भगवान शंकर या ठिकाणी पहिला वारकरी. भगवान शंकर काशीवरनं रोज पहाटे 3 वाजता निघतो. आपला नंदी आहे त्याचं वाहन करतो.
पार्वती माता बसती, गणपती बाप्पा बसतात, गळ्यामध्ये सर्प आहे आणि सकाळी पहाटे 3 वाजताच रंभादिका नाचती उभ्या जोडोनी रंभादिक नाचते उभ्या जोडोनी त्रिशूळ आला गिरजेचा कांत त्रिशूळ डमरुनी आला गिरजेचा कांत त्रिशूळ डमरुनी आला गिरजेचा कांत त्रिशूळ डमरुनी आला गिरजेचा कांत बघा हा गिरिजेचा कांत आहे, हा वारकरी पहिला आपल्या ह्या संप्रदायाचा आणि मग वारकरी पंथ सुरू झाला. बघा भगवान शंकरांनी या ठिकाणी आपल्या मुलाबाळासकट वारी केलेली आहे त्या ठिकाणी. आणि मग गेल्यानंतर म्हणले नंदी कुठं बांधला, तर म्हणले मारुती मंदिरासमोर बांधला. आणि म्हणले मग पार्वतीला कुठं ठेवलं, म्हणले जिथं आता त्यावेळेस दिंडूर म्हणून होतं त्या ठिकाणी म्हणले पार्वती मातेला ठेवलं आणि गणपतीला म्हणले उंबरट्यावर ठेवलं. आणि भगवान त्याला त्या ठिकाणी विठ्ठलाने भगवान शंकराला आपल्या म्हणले खांद्यावरतीच बसवलं, डोक्यावरती. म्हणून वर तुळशी बेलपत्र, खाली त्या ठिकाणी बघा आपण बेल वर डोक्यावर वाहतो आणि पायावरती तुळशी वाहतो. तर त्या ठिकाणी भगवंत त्या ठिकाणी बघा रमणीय झाला. म्हणून या ठिकाणी जर शंकर भगवान जर ह्या ठिकाणी वारी करत असेल तर आपल्याला काय अडचणी वारी करायची. म्हणले ह्या पृथ्वीची देवता कोण आहे, तर म्हणले भगवान शंकर आहे. म्हणले आकाशाची देवता कोण आहे, म्हणले भगवान विष्णू आहे. जलाची देवता गणपती आहे. म्हणले हे पंचतत्वाचं शरीर आहे आपलं, हे फक्त भाडोत्री शरीर आहे. म्हणले जोपर्यंत त्यात परमेश्वर आहे त्याचा त्या ठिकाणी आपण नामस्मरणामध्ये त्या ठिकाणी त्याचा फायदा घेऊन भगवंताला आपल्या हृदयामध्ये राळवला पाहिजे म्हणले. म्हणून या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. बघा गरीबापासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकाला सुखाची अपेक्षा. सांगा सुख कुणाला नकोय, प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. गरीब असू श्रीमंत असू प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. काय अप्पा मजा लागी दुःख भावे ऐसे कोणी भावे ना जीवे, ऐसे भावे ना जीवे, ऐसे भावे ना जीवे. मजा लागी दुःख भावे ऐसे कोणी ना जीवे, ऐसे कोणी भावे जीवे, ऐसे भावे ना जीवे. मजा लागी दुःख भावे ऐसे भावे ना जीवे, ऐसे कोणी भावे ना जीवे. ऐसे कोणी भावे ना जीवे. मजा लागे दुःख भावे ऐसे भावे ना जीवे, ऐसे भावे जीवे, ऐसे भावे जीवे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. काळे काळे हा काळे काळे. लोक जागी झाली पाहिजे झटक्यात. बघा ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण करायचं ठरवलं त्यावेळेस रुक्मिणी माता भगवान श्रीकृष्णाला म्हणते, ए देवा, अरे तुझी ती भक्त आहे, तुझी मैत्रीण आहे. मग त्या ठिकाणी दुर्योधन दुःशासन त्या ठिकाणी तिचं वस्त्रहरण करायला निघाल्यात, तू बघतोयस, मग तू का जाऊन जात नाहीस. भगवंत ऐकून घेतात. बघा आता भगवंत कसं आहे बघा, आता भगवान शंकर बैलावरती चालायचे, मग ते आपल्याकडे पण बैल आली गाड्यांच्याकडे. मग लोक काय म्हणतात, बैल आहे आपल्या गड्याला, म्हणजे बैल हाकायचं म्हणून काय म्हणायचे,
बैल आहे. आता तो बैल म्हणजे आता काय भगवान शंकरच त्याच्याकडेच पहिला आता हा बैल होता. आणि मग ह्या माता कशावर बसल्या? वाघावर. ह्या काय झाल्या मग? हा वाघीण झाल्या. मग आता बैलांना घाबरावंच लागतंय ना आपल्याला, का नाही लागत? ते वाघीण. मग त्यांना आरक्षण आत्ता दिलंय का? लोक म्हणले आता आरक्षण दिलं मोदी सरकारने. नाही अरे, पहिलंच आरक्षण दिलंय भगवंताने या ठिकाणी. स्वतः बैल झाला आणि ह्यांना वाघावर बसवलंय. आरक्षण कवाच आहे? आत्ताच आहे का? पहिलंच आहे. मग त्या ठिकाणी रुक्मिणी माता म्हणते भगवान श्रीकृष्णाला, रे बघतोयच काय दृष्ट राष्ट्र समोर आहे म्हणले. अरे म्हणले दृष्ट राष्ट्राला त्या ठिकाणी गीता सांगितली म्हणले संजयाने, पण म्हणले तो कपटी आहे, त्याला ती प्राप्त झाली नाही. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली म्हणले. तशी म्हणले धूर्त राष्ट्राला सांगितली पण त्याला ती कळली नाही म्हणले. म्हणले भीष्माचार्य आहेत, शुकाचार्य आहेत. ती विनंती करते. बघा एखाद्या महिलेवर प्रसंग आला तर ती कुणाचा तरी आधार घेत असती. त्या ठिकाणी भीष्माचार्यासारख्या गुरुवर्यांचा आधार मागती. सोडवा मला या संकटात नाही. सर्वजण भक्तात, शुकाचार्य आहेत, बघा कुणीच सोडवत नाही. आणि देव ती गंमत बघत असताना रुक्मिणीला एवढा राग येतो. म्हणले कसले जगाचे मालक चालक आहात तुम्ही? तुमच्या भक्तावरती एवढं संकट आले, वस्त्रहरण केलं जातंय म्हणले, त्या ठिकाणी तुम्ही बघत नाही. आणि एवढी क्रोध तयार झाला तिच्या अंगामध्ये रुक्मिणीच्या. आणि बोलते भगवंताला. भगवंताने मान खाली घातल्या आणि भगवंत म्हणतात अगं रुक्मिणी, म्हणली धावा कोणाचा चाललाय? भीष्मासुरांचा चाललाय, शुकाचार्यांचा चाललाय. भीष्माचार्यांना विचारलं का वस्त्रहरण करत नाही, त्या ठिकाणी थांबवत नाही? ते म्हणले मी दुर्योधनाचं अन्न खाल्ले. बघा दुष्ट माणसाचं अन्न खाल्ल्यानंतर ते रक्त सुद्धा अशुद्ध होतं, तशीच बुद्धी प्राप्त होती. त्या ठिकाणी भीष्माचार्य म्हणतात मी ह्या दुष्ट राष्ट्राचं अन्न खाल्ल्यामुळे माझी बुद्धी भ्रष्ट झाली. शुकाचार्य तसंच म्हणतात. आणि मग तिने भगवंताचा धावा केला. कोठे गुंतल ते गुंतला से पार के चराया, कोठे गुंतला से घर के चराया, कोठे गुंतला घर के चराया, कोठे गुंतला घर के द्वारकेच्या राया वेळ का सकयाला बोलासी. आभा केला द्रौपदीने, देवा अरे लवकर धाव, माझ्यावरती संकट आले. आणि देवाने लगेच हातातलं काम बाजूला ठेवलं आणि देव त्या ठिकाणी आला आणि द्रौपदीचं वस्त्र हरण केलं भगवंताने. बघा ज्या ज्या वेळेस आपल्याला संकट येईल त्या त्यावेळेस भगवंताशी जावं आणि रडावं, म्हणावं देवा
अरे मला आई नाही, मला बाप नाही, कोण आहे आता मला शिकवणार? देवाजवळ साकडं टाकावं सकाळी उठले उठले, देवा अरे तूच तारणारा आणि तूच मारणारा आहे, कोण आहे आम्हाला आमच्या या ठिकाणी मागणी करणारा? काय मागावं आम्ही तुला? काय मागावं जगाला? देवाशी विनंती करायची, आपण देवापाशी रडावं. कोणापाशी रडू नका, दुसऱ्यापाशी रडाय गेला की तुमची निंदा होणार आहे. निंदकाच्या तोंडी सुख दुःख देवाचा सुख दुःख देवाचा सुख दुःख देवाचा सुख दुःख देव निवारीन भूक देव निवारीन भूक जाऊ देवाची या गावात जाऊ देवाची या गावात देव निवारीन भूक देव निवारीन भूक जाऊ देवाची या गावात जाऊ देवाची या गावात देवाचा दुःख दुःख देव निवारीन भूक देव निवारीन भूक देव निवारीन देवाचा दुःख दुःख देव निवारीन भूक देव निवारीन भूक देव निवारीन देवा सांगू सुख दुःख देव निवारील दुःख. देवाला सुख दुःख सांगायचं तरच देव आपलं दुःख निवारणार आहे. अभंगाचं पहिलं चरण म्हणा पडा. आपुला तो एक देव करुणी हा हा काळा. आपुला तो एक देव करुणी आपुला तो एक देव करुणी घ्यावा 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 हे आपुला तो एक देव करुणी घ्यावा त्याने विना जीवा सुख नये आपुला तो एक देव करुणी घ्यावा त्याने विना जीवा सुख नये त्याने विना जीवा सुख नये केरती माईचे दुःखाची जनती केरती माईचे दुःखाची जनती केरती माईचे दुःखाची जनती केरती माईचे दुःखाची जनती आपुला तो एक देव करुणी घ्यावा त्याने विना जीव सुख नये आपुला तो एक देव करुणी घ्यावा त्याने विना जीव सुख नये त्याने विना जीव सुख नये केरती माई दुःखाची जननी केरती माईचे दुःखाची जननी केरती माईचे दुःखाची जननी केरती माई दुःखाची जननी दुःखाची जननी आपुला तो एक देव करुणी घ्यावा
तेने विना जीवा सुख नोये. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नये. म्हणले अरे दुधावरची साय बाजूला काढा, साय आतमध्ये पांढर शुभ्र दूध दिसणार आहे. म्हणले पाण्यावरचं शेवळ बाजूला काढा, आतमध्ये म्हणले निर्मळ पाणी. तसे म्हणले हा हृदयामध्ये असणारा भगवंतावरती काम क्रोध मद मत्सराचा पडदा आलाय, तो बाजूला काढा, आतमध्ये भगवंत तुम्हाला दिसणार आहे. बघा, ज्यावेळेस 11,000 वर्ष राज्य करणारा प्रभू रामचंद्राला वनवासाला जावं लागलं. कुणामुळं जावं लागलं? स्वतःच्या आईमुळं. बघा, सावतर आई होती कैकई, त्या आईमुळं भगवंत प्रभू रामचंद्राला वनवासाला जावं लागलं. कारण 6व्या अवतारामध्ये त्या आईचं शिर उडवलं होतं, म्हणून 7व्या अवतारामुळं त्या आईने म्हणले अरे तुला 6व्या अवतारात मी नको होते, मग आता मला तू नको आहे. म्हणून ठरलेला राज्याभिषेक सकाळ बसणार गादीवरती प्रभू रामचंद्र. मनामध्ये दुर्बुद्धी आली आणि दुर्बुद्धी आल्याच्या नंतर आपल्या मालकाकडे गेली. दशरथ राजा, माझे वर मला परत द्या. दशरथ राजाच्या तळपायाच्या मस्तकाली आले. कार्यक्रम काय आनंदाचा सोहळा असताना त्या ठिकाणी काय या रात्रीच्या वेळेला दोसा सुचली आणि त्या ठिकाणी दशरथ राजा विचार करत बसला, काय वर पाहिजे? प्रभू रामचंद्राला वनवास, भरताला गादी. बघा, शब्द कानावर पडल्यावर अंगावरती इशारे आले दशरथ राजाच्या आणि डसडसा रडायला लागला. माफी मागतो आपल्या पत्नीची, पण माफ करत नाही. दिवस उगवला, प्रभू रामचंद्राचा वनवास सुरू झाला आणि वनवास सुरू झाल्याच्या नंतर चित्रकूट पर्वतावरती भगवान श्रीराम, लक्ष्मण, आई सीता जाऊन त्या ठिकाणी बसल्याच्या नंतर खाण्यासाठी कंदमुळं. बघा, त्यावेळेस खाण्यासाठी आता किती भरपूर खाण्यासाठी. आज जिलाबी, बघा काय पटेल जिलाबी काका, रात्री मैसूर, परवा काय होतं बुंदी, त्या शिरा, उद्या लापसी. घरी थांबणार थांबा बरं का दादा. बघा, आता एवढं आपल्याला खायला आहे. अण्णांनी परवा सांगितलं प्रवचनामध्ये, त्यांच्या कुरुक्षेत्रावरती ज्यावेळेस सिद्ध झालं, म्हणले अरे ह्यांची बुद्धी दुष्ट झाली त्या अन्नामुळं, म्हणून त्यांच्यासाठी अन्न निर्माण केलं भगवंताने. गहू, ज्वारी, बाजरी, म्हणले सकस अन्न खा आणि बुद्धी चांगली ठेवा. तसे या ठिकाणी अन्न नाही म्हणून भगवान श्रीरामचंद्र, लक्ष्मण कंदमूळ आणण्यासाठी कुठंतरी बाहेर गेले आणि पूजेसाठी फुलं लागतात म्हणून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आजूबाजूला गेले असताना लक्ष्मण रेषा आखून ठेवली, म्हणले झोपडी बुडून जायचं नाही बाहेर. पण रावण त्या ठिकाणी गोसाव्याचं रूप घेऊन आला. अल्लाह निरंजनमाय भिक्षान दे गमाय, अल्लाह निरंजनमाय भिक्षान दे गमाय. साधू दारात आल्यानंतर बघा, कुठलीही स्त्री असू द्या, कुठलीही महिला असू द्या, डोक्यावरती पदर घेते, हातामध्ये करंडा घेते आणि त्याला गंध अक्षण करून काहीतरी त्याच्या झोळीत टाकावं म्हणून बाहेर आली. बाहेर आल्याच्या नंतर लक्ष्मण रेषा आखली असताना साधूंनी सांगितलं, माते. माता म्हणलं, बघा काय म्हणला, माते भिक्षा द्यायची असेल तर रेषा वळणून बाहेर ये. सीता मातेच्या डोक्यात आलं नाही काय आणि लक्ष्मण रेषा ओलांडली आणि रूप बदलला आणि खांद्यावरती घेतलं आणि विमानामधून बसवल्यानंतर प्रवास चालू झाला आणि धावा करते प्रभू रामचंद्राचा. राम श्रीराम श्रीराम जय राम. धावा करत असताना, चालला असताना जटाऊ पक्षी येतो तिकडून आणि जटाऊ पक्षाने हे दृश्य पाहिलं. अरे माझ्या मातेला घेऊन चाललाय कुठं हा रावण, म्हणून जटाऊ पक्षी पुढे येतो आणि रावणाचा त्या ठिकाणी विमान, पुष्पविमान अडवतो आणि धोगाची धरपकड होते. बघा, जटाऊ पक्षाला कळलं माझ्या मातेला घेऊन चाललाय रावण, आणि रावण घेऊन चालल्यानंतर त्या ठिकाणी बघा युद्ध झाला आणि रावणाने धुनी पंख तोडले आणि जटाऊ पक्षी जमिनीवरती पडला आणि धावा करू लागला. राम राजा राम जय जय राम राजा राम, राम सीता राम जय जय राम राजा राम.
जय राम सीताराम असा धावा करत आणि लक्ष्मण झोपडीवरती आला. प्रभू रामचंद्राला सीता दिसाना. शोध चालू झाला सीतेचा. सगळीकडे पाहतात, कुठेही सीता दिसाना, आवाज येईना. सीते सीते भगवंत हाक मारायचे आणि झाडाझुडपातून आवाज परत धडकायचा आणि सीता असा आवाज देत असताना सगळीकडून आवाज गर्षण करायला लागला. आणि तेवढ्यात आवाज प्रभू रामचंद्राचा कोण त्या ठिकाणी धावा करतोय? रामा. जटाऊ पक्षी त्या ठिकाणी धावा करत असताना भगवंत शोध करत करत गेला असताना हा जटाऊ धरणीवरती पडलाय. आणि भगवंताचा धावा करत असताना देव जवळ गेले आणि जटाऊला आपल्या मांडीवरती घेतलं. मांडीवरती घेतल्यानंतर जटाऊने सगळं सांगितलं. रावणाने माझ्या मातेला पळून नेलं. त्याला अडवायचा प्रयत्न केला पण त्याने माझे दोन्ही पंख कट केले आणि मी ह्या ठिकाणी धरणीवर पडलो. देवा. भगवंत म्हणतात जटाऊ भिवू नको, तुला परत शरीर देतो. त्यावेळेस जटाऊ म्हणतो देवा अरे तुझ्यासारखी मांडी जर मला मिळत असेल डोक्याला उस द्यायला तर अजून काय पाहिजे. बघा ज्यावेळेस जटाऊ पक्षाचं डोकं भगवंताच्या मांडीवरती का धावा केला भगवंताचा प्रभू रामचंद्राचा. म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोये. बघा देवाचा धावा केल्यानंतर पशु पक्ष्यांनाही देवाच्या मांडीवरती जागा मिळते. मग आपण तर ह्या ठिकाणी नरजन्माला आलोय, मानव जन्माला आलोय. मग आपण जर भगवंताचा धावा केला तर त्या ठिकाणी भगवंत आपल्याला भेटणार नाही का? पण आपण भक्ती कुठं करतोय म्हणले. आपण गेलो म्हणले पंढरपूरला, गेलो काशीला म्हणले, गेलो बालाजीला म्हणले, तिथं गेलो मंदिरासमोर गेलो गेलो देव दिसतोय आपल्याला पण आठवण झाली घरची म्हणले. मनाने इकडं आलो म्हणले देव पावणार नाही म्हणले. देव पावत नाही म्हणले. देवावरती भक्ती पाहिजे म्हणले. बघा सातपुडा पर्वताच्या पायथ्याला धारानगरी नावाचे एक गाव आहे. आणि त्या धारानगरी गावामध्ये महाची शिंद्यांच्या पदरी त्या ठिकाणी हैबत बाबा सरदार म्हणून काम करतात. हैबत बाबा आहे का? हैबत बाबा माहिती? पायरी आहे त्यांची. आळंदीला जावा त्या पायरीचं पहिले दर्शन करावं लागते. म्हणजे दगड आहेत पायरीला. पहिलं आपण पायरीचं दर्शन घेतो. त्या दगडांनी त्या ठिकाणी म्हणले छन्नी हातोड्याने त्या ठिकाणी घडवल्यामुळं त्या पायरीला एवढं महत्त्व आलंय. तिचं पहिलं दर्शन घ्यावं लागतंय. आणि म्हणले आतमध्ये भगवंत आहेत त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी पायरीगत अंगावरती छन्नी हातोडे खाऊन घाव खाल्ले आणि देव पण प्राप्त केलं. म्हणले पहिलं पायरीचं दर्शन केलं की भगवंताचं दर्शन होतं. तसं म्हणले हैबत बाबा त्या ठिकाणी आळंदीमध्ये गेला तर पहिलं पायरीचं दर्शन आहे. आणि ते महाजी शिंद्यांच्या पदरी बघा सरदार म्हणून नोकरी करत होते. आणि नोकरी करत असताना बघा प्रत्येकाचं सरकारी खात्यात असलं की त्याचं त्या ठिकाणी पासबुक भरून दिलेलं असतं रिटायरमेंटचं. की अमुक अमुक तारखेला लागला 60 वर्ष पूर्ण होणार आहे आधीच पासबुक भरून दिलेलं असतं. प्रत्येकाचं दिलेलं. तुमचं आमचं सगळ्यांचं पासबुक आपण चित्रगुप्ताने ते भरून दिलेलं आहे. 5वीला 6वीने अक्षर लिहिलं त्यावेळेस आपल्या सगळ्यांचे अक्षरं भरून दिल्यात. आपल्यात उद्या कोण जाणार आहे काही कोणाला कल्पना नाही. आपण म्हणू पुढल्या वर्षी चांगला सप्ताह करायचा पण बघायला राहणार आहे का नाही आपल्याला तरी कल्पना आहे का? मग ह्या ठिकाणी सरदार म्हणून नोकरी करत असताना 60 वर्षे भरले. अनेक 2 वर्षे आग्रहाने त्यांना ठेवून घेतलं आणि चांगली कामगिरी केल्यामुळं भरपूर पैसा सोनं नाणं दिलं त्या ठिकाणी त्या सरदारला. आणि दिल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये आणून घालाल्यानंतर 10-5 त्या ठिकाणी संरक्षणासाठी रक्षक लावले. आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर जंगल लागले आणि जंगलामध्ये भिल्लांची टोळी त्या ठिकाणी त्या टोळीने त्या ठिकाणी अडवलं. आणि अडवल्यानंतर साखळदंड लावला हैबत बाबांच्या हाताला. आणि साखळदंड लावल्यानंतर ह्या भिल्लांनी आपल्या घरी घेऊन गेले. आणि घरी घेऊन गेल्याच्या नंतर रात्रीच्या 3 वाजल्या आणि मुलबाळण होतं. 10 वर्ष झालं त्या भिल्लाच्या खलनायकाला. आणि 3 वाजल्याच्या नंतर ती माता 4 वाजता प्रसूत झाली आणि मुलगा झाला. आनंद झाला. आनंद झाल्यानंतर त्या मातेने सांगितलं ज्यांना तुम्ही पकडून आणलंय ना त्यांना सोडून द्या. त्या ठिकाणी बघा पकडून नेल्यानंतर हैबत बाबाने माऊली ज्ञानोबरायांना साकडं टाकलं. ज्ञानोबराया आतापर्यंत देशाची सेवा केली 60 वर्ष. देशाची सेवा करत असताना आता मी त्या ठिकाणी घरी निघालो असताना ह्या ठिकाणी माझ्यावरती संकट आलं. तू जर मला ह्या संकटातनी वाचवलं राहिलेलं आयुष्य मी तुझ्या चरणावरती अर्पण केलं असं भगवंताला साकडं टाकलं.
आणि पाठ 4 वाजता त्या खलनायकाची पत्नी बाळातीन झाली आणि तिने आपल्या मालकाला सांगितलं, ज्यांना तुम्ही पकडून आणले त्यांना सोडून द्या. आणि सोडून दिल्यानंतर हैबत बाबांना वाटलं माऊली ज्ञानोबरायाने माझं घराणं ऐकलं. म्हणले आता घरी न जाता आळंदीला जायचं आणि माऊली ज्ञानोबरायांच्या ज्या ठिकाणी समाधी त्या समाधी समोर बसायचं आणि रात्रंदिवस भजन चालू करायचं. राम कृष्ण हरी जय, राम कृष्ण हरी. टाळी वाजवा टाळी. हा जय राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रात्रंदिवस रामकृष्ण हरी भजन चालू आली. समाधी डोलायला लागले. बघताय काय, अरे समाधी डोलायला लागल्यानंतर आजूबाजूला बसणारे माणसं त्या ठिकाणी विश्वास बसणारं समाधीवरती लिंबू ठेवलं, इकडून तिकडं पळायला लागलं. आणि त्याच रात्री ज्ञानोबराय सपनात गेले, हैबत बाबांच्या माझ्या ह्या पादुका पंढरपूरला घेऊन जाला. म्हणून वारीचे परव्रतक म्हणून त्या ठिकाणी हैबत बाबा पहिले आहेत. म्हणून पंढरपूरची आखाडी वारी ह्या ठिकाणी जाते. बघा, त्यांनी देवावरती विश्वास ठेवला तर देव सपनात येऊन सांगितलं की माझ्या पादुका पंढरपूरला घेऊन जा. समाधी डोलायला लागली. बघा, भक्ती पाहिजे. ह्या ठिकाणी अभंगाचं दुसरं चरण. हे रती माई के दुःखाची जननी, हे रती माई के दुःखाची जननी, हे रती माई के दुःखाची जननी, हे रती माई के दुःखाची जननी. रत माई के दुःखाचे जनते, रत माई के दुःखाचे जनते, रत माई के दुःखाची जनते, रत माई के दुःखाची जनते. नाही आली अंती अवसान, नाही आली अंती अवसान, हे रती माई के दुःखाची जनती, हे रती माई के दुःखाची जनती, हे रती माई के दुःखाची जनती, हे रती माई के दुःखाची जनती. नाही आली अंती ये रते माई के दुःखाची जनती, नाही आदी अंती अवसाने. ये रती माईक, माईक म्हणजे वाईट दुःख. दुःख बांधवडी आया हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे संसार. दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. संसारामध्ये तुकाराम महाराज म्हणतात इंगळ लागले. माईक, माईक पदार्थ म्हणले त्या ठिकाणी दुःख वाईट आहे. म्हणले कुटुंबामधून नातेवाईक आहेत म्हणले, हे सगळे म्हणले इंगळ आहेत. सोयरा दाहिरा भाऊ बनकी म्हणले सगळे या ठिकाणी इंगळ लागल्यात म्हणले या संसाराला. या संसाराच्या पायी हरिनाम सुसत नाही,
या संसाराचे ओझे जेवढे कराल तेवढे थोडे. तुकाराम महाराजांनी संसार केला. अरे म्हणले कितीतरी पिढ्या जगाल एवढं म्हणले त्यांच्याकडे संपत्ती होती म्हणले, पण लक्ष लागा ना तुकाराम महाराजांचं संसारावरती. त्यांनी गोरगरीब जनतेचे हाल पाहिले. दुकानदारी होती, मोठा व्यवसाय होता. दुष्काळ पडला. अरे गुरढोरे मेली म्हणले. अन्न पाणी पाणी करून माणसं मरायला लागले आणि आपला सावकारकीचा धंदा करायचे काय म्हणले. ह्या खिर्द वया इंद्रायणीच्या ढोमध्ये नेऊन बुडवा, नको मला म्हणले पैसा अडका. कशासाठी हे धन, कशासाठी संपत्ती म्हणले. तुकाराम महाराजांनी त्याग केला संसाराचा. संसाराच्या नावे घालून या शून्य, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता फुले. धर्म केला वाढता फुले. धर्म संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता फुले. धर्म केला वाढता फुले. धर्म विठ्ठल विठ्ठल टाळे टाळे. हा संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा धर्म पुण्य केला. अरे संसारा नावावरती शून्य घातला तुकाराम महाराजांनी आणि फिरायला लागले लोकांच्या घरोघरी. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐसा आला घर सोनी. अरे देव घ्या म्हणले पण कुणालाच कळलं नाही देव घ्या म्हणून. लोक म्हणले याड लागले ह्याला, तुक्याला याड लागले म्हणले. काय त्याचे डोकं फिरले म्हणले, त्याला कळाना ना वळाना. अरे तुकाराम महाराजांना कळत नव्हतं का आपल्याला कळत नव्हतं. देव घरी घेऊन आला तरी आपल्याला कळला नाही. बघा आपल्याला वाईट कळते, चांगलं कळत नाही. बघा दोन मैत्रिणी घरी बसल्या आणि बसल्यानंतर सून घरात टी व्ही बघत होती. शेजारची आली म्हणली कशी काय सुने, म्हणले काय तू बसली टी व्ही बघत म्हणले. आणि टी व्ही बघत बसल्यानंतर म्हणले अहो काय सांगायचे म्हणले, खाते आणि झोपते म्हणले. सकाळी उठी नाश्ता करते, घडीभर इकडं तिकडं करते की परत टी व्ही लावती बघत बसती. मालक कामावरनं आला की त्याला पावभाजी आणाय सांगते, खाती पिती, कुणाचंच काय बघत नाही म्हणले. म्हणले खात राहते नुसती म्हणले. काय म्हणले पांढऱ्या पायाचे घराचं वाटोळं झालं. असा संवाद चालला. म्हणले साडी नेसत नाही म्हणले, घावन घालते. आणि चालले असे दोघींच्या गप्पा. म्हणले वाटोळं झालं म्हणले. म्हणले पोरगा बैल झाला म्हणले, बैल केला म्हणले बाईने बैल. म्हणले पांढऱ्या पायाचे आल्यापासून वाटोळं झालं. पोरगा आमच्याकडे बघायलाच राहणार म्हणले. 6 महिने झालं पोरगा कामावणे आला, घरात घुसला की बाहेरच निघून देत नाही म्हणले. काय करायचं म्हणले, बैल झाला. आणि तेवढ्यात जावायची गाडी आली. आणि गाडी आल्यानंतर जावाय पोरीला घेऊन आला. म्हणले जावाय आहा देव माणूस आहे म्हणले. जावाय देव माणूस आहे म्हणले. देव पुरीला बसून आली म्हणले कपडे. हा म्हणली माझ्या पुरीने सलवार कुर्ता. म्हणले जावाय हौशी आणि हित काय रोग लागला आहे तुला. हा मगाशी म्हणले बैल झाला माझा पोरगा, आता जावाय देव झाला का. स्वतःच्या पुरीला गाडी सलवार कुर्ता घेऊन आल्याच्या नंतर म्हणली देव झाला. आणि मग स्वतःच्या पुरीला घेऊन आल्यानंतर बघा इतका आनंद झाला. आणि दुसऱ्याची पोरगी काय लोकाची होय का लोकाची. अरे घरात सुद्धा आपल्या बाया सासू सासरा आले की बोट मोडतात, कधी म्हातारं बाहेर जाते. अरे त्याने आयुष्यभर काय केलं, आयुष्यभर काबाड कष्ट केलं, संसार मोठा केला, तुमच्यासाठी कमवून ठेवलं. आणि आता भूक लागली तर म्हणले जेवाय नीट मिळाला. त्याला विचारलं कसं काय बाळासाहेब, काय नाही म्हणले, आहे ती बरे. काय सांगायचे म्हणले, आयुष्यभर काबाड कष्ट केलं. अरे बाप म्हणजे नुसता पैशाची मशीन आहे, पैशाची मशीन. पैशाची मशीन जसे पैसे कमावते ना
तसा हा बाप रात्रंदिवस काबाड कष्ट करतो आणि पैशाची मशीन त्या ठिकाणी बाहेर पैसे काढते आणि पैसे कमवायची मशीन बंद झाली. मज नाही हातपाय डोळा पडलिया जाफड कर्ण हे भदीर झाले वाचा बोले बोबड नाकमुक गळू लागले लाळानी शिंबूड सोना परी गती झाली अवघी करती हाडाड. लोक सांगतात महाराज गुडघं गेलं, गडी सांगतात गुडघं गेलं, कमरा गेल्या. काय सांगायचे म्हणले, पहिले एवढी कामं केली म्हणले, धंदा केला म्हणले, अरे बसू बसू म्हशी पिळल्या म्हणले, धारा काढल्या, गाय गुरं पाळले, पण आता गुडघं गेलं. मग पोरं साथ देत नाही म्हणले. मग आता म्हणले सून घरात आली नीट बघत नाही, भूक लागली तर म्हणले असं तसं खावं लागतंय. का? संस्कार नाहीत म्हणून संस्कार केले पाहिजे म्हणले. संपत्तीपेक्षा संतती महत्वाची आहे. मुलगा 10 वर्षाचा वस्तूवर त्याच्यावरती संस्कार घडवा. अरे बाहेर कुठेही जाऊ द्या, एकदा मुलगा 10 वर्षापर्यंत संस्कार घडवला की वायाला जाणार नाही. म्हणून ये रती मायेक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी. म्हणले हे जे काही दुःख आहे ना, हे माईक हे दुःख आहे, ह्याच्यापासून दूर राहा म्हणले. लय लढाई ठेवायचा नाही म्हणले. लढा ठेवला की म्हणले जसं ही माया आहे, माया म्हणली सुसून देत नाही म्हणले. या ठिकाणी भगवंताला सुद्धा माया रूप त्या ठिकाणी मारण्यासाठी आली होती माया, पण देवाने ओळखलं, विष भरून आलती आपल्या थानामध्ये भगवान श्रीकृष्णाला माराय. पण डोंगरावर ढीग लावला आणि त्या ठिकाणी त्या मायेला भगवंतामध्ये ताकद होती मारण्याची. तेवढी त्यांच्याकडं कृत्रिमा शक्ती होती, कृत्रिमा शक्ती होती आणि अन्यथा कृत्रिमा शक्ती होती भगवंताकडं. आपल्याकडं कुठल्या शक्ती आहेत? आपल्याकडे शक्ती आहे दुसऱ्याचं वाटोळं करायच्या. चांगल्या शक्त्या कुठे आहेत आपल्याकडं? आपल्याकडं चांगली शक्ती पाहिजे माणसाकडं. बाबा त्याचं चांगलं झालंय, आपलं कसं होईल? दुसऱ्याचं नेहमी नजराने चांगलं भावात तर आपलं चांगलं होतं. दुसऱ्याचा मुलगा चालला ना, अरे बाळू चांगला दिसतोय, दुसऱ्याचं म्हणायचं कार्टन आपला बाळा. म्हणजे ह्या ठिकाणी तुमचा त्या ठिकाणी इतिहास होणार नाही. त्या ठिकाणी केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐशी. जसं कर्म करल तसं आपल्याला भोगावं लागेल. म्हणून भक्तांनी दुसऱ्याचं चांगलं बघा. शेजाऱ्याचा बंगला बघा की लगेच त्या ठिकाणी शेजाऱ्याने बांधलेला बंगला म्हणलं ना, काय बंगला आहे, काकांचा बंगला काय. मग काका जिलबी जेवाय घालणार गावाला, बघा घातली का नाही म्हणलं पाहिजे ना. नाहीतर या बंगला बघायला आमचा आणि गृहप्रवेश काय करायचं, कसं काय बघायचं म्हणले. आमच्या ह्याला 1.5 लाखाची चौकट. अरे पण बघायची कशी, तू घाल ना काहीतरी, त्याशिवाय येणार कशी लोक. गृहप्रवेश घातला झालं सगळं. मग तू 1.5 लाखाची चौकट बसवली, 50 लाखाचा बंगला बांधलाय, पण काहीतरी अन्नदान कर तरच ते बंगला बघायला लोक आहेत. त्याला म्हणा अभंगाचं 3रं चरण. चला पुढे. अविनाश करी आपुलिया ऐसे. अविनाश करी आपुलिया ऐसे. अविनाश
आपोली आईसे लावी मना पिसे गोविंदाचे. मग ह्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात भगवंताचं पिसं लागलं पाहिजे आपल्याला. आणि भगवंताचं जर पिसं लागलं तर म्हणले लावी मना पिसे गोविंदाचे. त्याचं पिसं लागलं तर म्हणले आपल्या जीवनाचं सार्थक होणार आहे म्हणले. बघा एक येडा होता आणि बाजारला गेला. आणि बाजारला गेल्यानंतर घरातली म्हणायची येडा आहे त्याला येडाचं म्हणायचे. घरातली एखादा असतो येडा म्हणतात, घरात एखादा येडा असतो आणि तो येडा असल्यामुळं घरातली म्हणायची व्हायची येडा आहे म्हणून. बाहेरची माहिती काय येडा आहे म्हणले. घरातले कट्टाळले म्हणले जा बाजारला. लावला बाजारला. तर हा कधी बाजारात गेलाच नाही. आणि बाजारात गेल्यावर काय केलं, चमकणाऱ्या वस्तू पाहिल्या. आणि चमकणाऱ्या वस्तू पाहिल्याच्या नंतर हा गेला त्या आरशापाशी आणि आरसा पाहिला. आणि आरसा पाहिल्या ह्याने आरसा खरेदी केला. आणि आरशात तोंड दिसायला लागलं, हा नाचायला लागला तिथंच. दुकानदार म्हणलं कायला काही येडा आहे का. बाकीची म्हणली येडाचे देऊ, येडाचे म्हणले. घरच्यांनी येडा म्हणून पाठवला. आणि आरसा घेतला आणि घरी आला. घरी आल्यानंतर आरसा असा खुटीला अडकावला आणि आरशात गेला आणि लागला हसायला. त्यातला पण लागला हसायला. त्याला म्हणला काय माणूस आहे म्हणला, कुणीच हसत नाही, आता हसायला लागला आपल्या संग. आरशातला माणूस तोच हसतोय. त्याने अशा मिशा पिळला लागला. मिशा पिळा म्हणला काय ऐकतोय आपलं, आपण मिशा पिळलं की तो पण मिशा पिळतो. असं संवाद सुरू झाला. आणि अर्धा एक तास गेला. तोंडाला हात लावतोय, डोक्याला हात लावतोय, त्यात करत होता तो करायला लागला. आणि करायला लागल्यानंतर बायको आली. म्हणले काय करतोय हा येडा म्हणून बघाय गेली. डखाला तशी बाई दिसली. तरी म्हणले एक तास काय करतोय आरशात. म्हणले हिला घेऊन आलास वे. बघ आता तीच दिसते. हिला घेऊन आला. आणि असा राग आला. म्हणले हाक मारली, ओ आत्याबाई या इकडं. म्हणले बघा म्हणले तुमच्या पोराने काय पराक्रम केला. सर बाजूला म्हणले. बाजूला सारली की म्हातारी गेली. म्हणली आणली ते आणली, म्हातारीच आणली. तरणी तरी आणायची ना. आता बघा पहिली आली बायको, तिने वराळली. म्हणले ही घेऊन आला. म्हणजे माली सासू. सासूने बघितलं. बघा त्या आरशात बघितल्यानंतर सासू म्हणली आणली म्हातारीच आली. मग म्हातारा म्हणला या बायांना काय अक्कल आहे. हो बाजूला म्हणला. म्हातारा गेला. अरे म्हणले काय अक्कला बिकला आहेत का तुम्हाला. अरे म्हणले गडी दिसतोय तुम्ही म्हणतात बाई घेऊन आलाय. पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची मने चोरट्यांच्या कारे किती चांदण्याची सरावल्या कंबका सुटावा सरावला नाही कंबका सुटावा. उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार आता दार उघडायचं. सगळ्यांनी आपलं दार उघडायचं आणि पांडुरंगाचं नामस्मरण करायचं. वेळ आता संपत आलेली आहे. 10च मिनिटं राहिल्यात. एक चरण राहिले अजून सोडवायचे भरपूर. तुम्हाला सांगायचं तर पण वेळच नाही. काय करणार आहे. या ठिकाणी तुम्ही जर म्हणला चालू द्या 12 वाजेपर्यंत चालू. आपलं काय काय सर्वांनी हात वर करा. मुखाने नाम घ्या आणि हाताने टाळे वाजवा. लाईव्ह चाललंय जगात. तुमचं भाग्य आहे. आपली असणारी सगळी नोकरदार वर्ग त्या ठिकाणी लाईव्ह हा खळदमध्ये चाललेला नाम येत नाही पाहतात. बाबा आमचे भाऊ आल्यात का, आमच्या माया आल्यात का, आमची मुलं आल्यात का, तिकडे बघतात आपली पुण्या मुंबईला सर्वजण. सर्वांनी हात वर करा. विठोबा रखुमाई जय जय. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई
टाळी टाळी धर्मवीर संभाजी महाराज भारत माता की हर हर तुका म्हणे तुका म्हणे का मरण रे तुका म्हणे का मरण रे तुका म्हणे का मरण रे हा तुका म्हणे का मरण रे तुका म्हणे का
उत्तम तिबुरे कीर्ती मागे ये रती माई के दुखाती धनती माई के दुखाती धनती कीर्ती मागे उत्तम तिबुरे कीर्ती मागे
तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमती उरे कीर्ती मागे. शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात मरून गेल्यानंतर कीर्ती पाठी मागा लागते. 5 मिनटं घेऊ आप्पा. आईवडिलांचं महत्त्व सांगतो आणि संपून टाकू कीर्तन. तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमती उरे कीर्ती मागे. बघा आपण जीवन जगत असताना ह्या ठिकाणी प्रत्येक मनुष्य जन्माला आला म्हणजे जन्माला आल्यानंतर 100 वर्षाचं आयुष्य मनुष्याला प्राप्त झालं आणि 100 वर्षाचं आयुष्य जगत असताना अनेक खळगे त्या ठिकाणी त्याने सहन करत आपला आयुष्याचा गाडा या ठिकाणी संसाराचा हाकत असताना एका कुटुंबामध्ये बघा आपल्या आई वडिलांचं महत्त्व मी 5 मिनिटात सांगणार आहे आणि या ठिकाणी सेवा थांबणार आहे. आई वडील बघा काय असतात. एका कुटुंबामध्ये दोघं नवरा बायको हुरारीने प्रपंच करायचा असतो म्हणून सकाळी पाटती माता लवकर उठते. बघा घरामधील शेण सारवण सडा श्रावण करते. आपल्या मालकाला पाठ उठले पाणी तापवणार, आंघोळीला पाणी देणार, स्नान घालणार, चहा पाणी करून देणार आणि आपला मालक रानामध्ये जातो. आणि रानामध्ये गेल्यानंतर तो शेतामध्ये काम करत असतो. आपल्या मुलाबाळांचं आवरत असताना बघा एक लहान मुलगा आहे 2 वर्षाचा. त्या बाळाचं आवरायचं, रानामध्ये पाटीत घालायचं आणि मुलाला घेऊन पालकाची भाकरी घेऊन जात असताना उशीर व्हायचा. त्या मातेला उशीर झाल्यानंतर तिची तळपायाची आग नुसती. आपल्या माया मालकाला भूक लागली असेल. सकाळी गेल्यात, सूर्य डोक्यावरती आलाय, दुपारी 11ची वेळ झाली. रानात निघत असताना रस्त्याने चाललेली असते. शेतामध्ये जाते आणि मालक कुठंतरी पाणी धरत असतो. हाक मारते, अहो धनी भूक लागली का नाही. तिकडून आवाज येतो. बघा दोघंही नवरा बायको त्या ठिकाणी आवाज आल्यानंतर ती त्या ठिकाणी जवळ येते, आपली भाकरी सुटते आणि म्हणते 2 वर्षाचं आपलं बाळ झालं. आपल्या संसाराचा गाडा हाकत असताना हाताचा पाळणा नेत्राचा देवा करावा. रात्रीचं हिरीचं पाणी धरावं, शेतामध्ये जावं, काम करावं, काबाड कष्ट करावं आणि मुलाचं भविष्य पाहण्यासाठी आई वडील रात्रंदिवस तळमळ करत असतात, काम करत असतात. काम करत असताना बाळ 2 वर्षाचं झालंय म्हणली उद्या सकाळी बाजारला जा, बाळाचा वाढदिवस चांगला करायचा. आपला वाढदिवस झाला नाही म्हणले आपल्या गरिबीमुळं, पण आपल्या बाळाचा काबाड कष्ट करून वाढदिवस करायचा, बाळाला मोठं करायचं, त्याचं नाव लौकिक करायचा. दिवस उगवतो, मालक सकाळी बाजारला जातो. बाजारला गेल्यानंतर मुलाचे खेळणे आणतो. शेजाऱ्यापाजाऱ्यांना निमंत्रण देतो, माझ्या बाळाचं बारसं आहे, माझ्या बाळाचा वाढदिवस आहे, सर्वांनी या. बाजारला गेलेला बाप त्या ठिकाणी बघा मुलाला ट्रॅक्टर घेतला, खेळणी घेतली, आपलं काम उरकलं आणि घराकडं निघाला. कधी घरी जाईल, कधी मी माझ्या बाळाला बघेल, कधी त्याला हे आणलेल्या वस्तू देईल, कधी बायकुले वस्तू जाईल, कधी बाळाचा वाढदिवस करेल, अशा आनंदात चालत असताना रस्ता क्रॉस करताना भरधाव ट्रक आला आणि ट्रकने त्याला उडवला आणि बघता बघता बातमी गावामध्ये पोचली. अमुक अमुक इसमाचा ॲक्सिडेंट झाला, त्यांनी देह ठेवला. बघा देह ठेवल्याच्या नंतर बातमी वाऱ्यासारखी गावामध्ये आले. आईने आपल्या बाळाला कडव घेतले 2 वर्षाच्या. दुधाचा काला केलाय, त्याला भरवती. काला भरवत असताना बाळ काला खाते. आई म्हणती बाबा सासोडला गेल्या, तुला खेळणे आणणार आहे, तुझा वाढदिवस करणार आहे. तेवढ्या दारामध्ये ॲम्ब्युलन्स येते, आवाज येतो. होत्याचं नव्हतं झालं म्हणली. काळाने झडप घातली त्या ठिकाणी. बघा कशी काळाची चावल आली, बाग सुखाची करपून गेली. होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. प्रेत दारात आला आणि आईने बाळाला त्या ठिकाणी घास भरवत असताना पाहिलं आणि गाडीत प्रेत खाली काढलं आणि दारात आणून मांडलं. तरी तिला कळाला माझा मालक आहे म्हणून. आजूबाजूची लोक गोळा झाली, पाहिलं आणि पाहिल्यानंतर माझा मालक आहे. पाहिल्यानंतर अंगावरती शारा आलं, कमरेचं पोरग खाली टाकलं. काही दशा झाली, आक्रोश करायला लागली. नातेवाईक गोळा झाले, मामा मावशी सर्व गोळा झाली. क्षणात अंत्ययात्रा निघाली बघा. आणि लहान बाळ बापाच्या छातीवर जाते. बाबा बोला ना, मला गाडी आणली का, माझा वाढदिवस करायचा आहे. अरे बाळ बोलायला लागल्यानंतर आईचे डोळे पाहणवायला लागले. त्या ठिकाणी रडू आवराना. मावशी रडती, आई रडती, बहिणी रडतात, सगळं गोळा झाली बघा. ज्यावेळेस जिचा मालक जातो ना त्यावेळेस तिला विचारा काय हाला असतात, कोणाच्या नावाने कुंकू लावायचं
आपल्या कंपाळावर हाणून घेते. जिचा मुलगा गेला ती पोटावर म्हणते अरे 9 महिने 9 दिवस या पोटामध्ये वागवला. बघा क्षणात आणते त्राक्यारली. 10 दिवस झालं, महिना झाला, किती दिवस घरात बसायचं. रजाचा गज करायचा ठरवलं. हाच माझा नवरा आहे. मुलाला कमरेला बांधलं आणि लोकाच्या मलमजुरीसाठी आई बाळाला घेऊन कामाला जायला लागली. मुलगा बघता बघता 1ली 2री 10वीत गेला. बापाची इच्छा होती जे आपण भोगलंय ते आपल्या बाळाला भोगायला नाही लागलं पाहिजे. मुलगा कुठंतरी पदवीदार झाला पाहिजे. मुलगा शहराच्या ठिकाणी गेला आणि आईला निरोप धाडला. आई मी पदवीदार होणार आहे, मला पैशाची गरज आहे 2-3 लाखाची. मी येणार आहे 4 दिवसांनी, पैशाची व्यवस्था कर. बघा घरातला मालक निघून गेल्यानंतर बाई कुठून पैसे आणणार. बाळ आलं, बाळू आला. आल्याच्या नंतर आईला विचारलं आई केली का पैसे. आई म्हणली बाळा तुझ्या बापाची 2 एकर जमीन आहे, सावकाराकडे घाण ठेव आणि तुला मी पैसे घेऊन देते आणि तू पदवीधर हो आणि तुझ्या बापाचा नाव लौकिक कर. म्हणून बाळू घरी आला. आईने 3 लाख रुपये दिलं आणि बाळू पदवीधर झाला. पण शेवटची परीक्षा त्या ठिकाणी बाळूला पास व्हायची होती. परत 2 लाख रुपयाची गरज आली. बाळू परत आला आणि भिंतीला खिटून बसला. आई म्हणते बाळू का बोलत नाही. अरे 4 दिवस झालं तू आलं का बोलत नाही. कसं बोलावं. शेवटची परीक्षा राहिली आई माझी, मला 2 लाखाची गरज आहे. तू मामाकडे जा आणि पैसे घेऊन ये. आईला माहिती होतं मामा काही देणार नाही. आई बोलली नाही. दिवस उगावला. आई मामाच्या गावाला गेली. 2 दिवस राहिली. पैसे घेऊन आले आणि बाळूला दिला आणि बाळू कलेक्टर झाला. आणि काही दिवसांनी बाळू घराकडे आला. 10-5 पोलीस त्याच्या जोडीला. वयवृद्ध झालेला. आईला वाटलं माझ्या बाळूने काही गुन्हा केला का. पोलीस आल्यात एवढी मोठी, एवढा मोठा लवाजमा. आई म्हणली काय केलं बाळू. बोलायला लागला बाळू. आई विचारते आई अगं तू दिलेल्या घामाचे पैसे, तू आणलेले मामाचे पैसे, मी कलेक्टर झालो, मी तुझ्या ऋणात मुक्त होणार आहे. सांग आई काय करू. आईच्या ऋणात मुक्त होण्यासाठी आपल्या अंगाची कातडी काढा आणि चपला जोड्याशिवाय बघू फिटते बरं उपकार. नाही फिटत आई वडिलांचे उपकार. आई वडिलांचे उपकार फेडण्यासाठी अरे किती आपण काबाड कष्ट केले तर आई वडिलांचे उपकार फेडत नाही. आईच्या ऋणात मुक्त होण्यासाठी आईने विचारलं. बाळू विचारतो आई मी काय करू. आई म्हणले अरे तुला माझ्या ऋणात मुक्त व्हायचे तर 1 दिवस आजची रात्र तू माझ्यापाशी झोप. तू माझ्या ऋणात मुक्त होशील. आणि बाळूने ठरवलं. आपले आणलेले सोंगडे मित्रमंडळी बाहेर झोपवली. संध्याकाळ झाली, जेवण झाली. 10 वाजता हंतरून टाकलं. आई झोपली, बाळूही झोपला. 10:30 वाजले, 11 वाजले आणि हाक म्हणे बाळू अरे तहान लागली पाणी देतो का. बाळू उठला, तटकोनी पाणी दिलं आईला. काही काळ निघून गेला. 1 तास झाल्यानंतर 11-12 वाजता आईने परत हाक मारली. बाळू अरे तहान लागली मला पाणी दे. बाळू उठला, ग्लास भरून दिला. रात्रीच्या 1 वाजता त्या आईने परत हाक मारली. ए बाळू मला तहान लागली पाणी दे ना बाळा. बाळू उठला. अगं आई तुला काय कळतं का. बाळूने आवाज वाढवला आणि आई घाबरली. म्हणली तुला अक्कल आहे का. मला सकाळ नोकरीवर जायचे, ड्युटीवर जायचे. आई थरथर कापायला लागली. म्हणली अरे बाहेर आबाळ आले, मला दम्याचा त्रास आहे बाळू, मला तहान लागली पाणी दे. तन करत बाळू गेला. ग्लास भरला आणि ग्लास भरून घेऊन आल्यानंतर आई घाबरली असल्याने बाळूने हातात ग्लास दिला आणि आईच्या हाताला ग्लासाचा स्पर्श झाला. ग्लास खाली पडला. हातरून ओलं झालं. बाळू म्हणला तुला अक्कल आहे का. आता झोपायचं कशावरती. अरे जी आई ओल्या हंतुरणावरती झोपते आणि सुक्यावरती आपल्याला झोपवते त्या आईला तो बाळू म्हणायला लागला तुला काय अक्कल आहे का. बघा त्या ठिकाणी आई म्हणते तुला माझ्या ऋणातनी मुक्त व्हायचे, 1 रात्र तू माझ्यापाशी झोपू शकत नाही. अरे तू काय माझ्या ऋणातनी मुक्त होणार आहेस. अरे तुला पैसे लागत होते, तुझ्या बापाची जमीन मी सावकाराकडे ठेवली. तू मला म्हणले मामाकडे जा. मला 2 लाख रुपये मी मामाकडे गेले. मामाने मला लाथा घालून बाहेर काढलं. मी माझी स्वतःची किडनी बाळा डॉक्टरला दिली आणि 2 लाख रुपये घेऊन आले. तू काय माझ्या ऋणातनी मुक्त होणार. आई वडील माझे थोर किती सांगू त्यांचे उपकार. जीवनात वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. कडपत्या उन्हात निरखरखत्या
जीवनाकार. अरे आई वडिलांनी आपल्या जीवनाला आकार दिला म्हणून आपण आज हे जग पाहतोय. अरे बघा या संसारूपी खडकावरती चंदनरूपी बाप झिजत असतो. त्यावेळेस हा संसारूपी खडक हसतो आणि ह्या चंदनरूपी बापाला म्हणतो, ए खडका, अरे चंदना तू उगळून झिजायला लागलायस. त्यावेळेस या संसारूपी उगळणारा तुमचा माझा बाप चंदनरूपी बाप म्हणतो, मी जरी उगळलो तरी प्रत्येकाच्या कपाळावरती चंदन हा शीतलता देतो, थंडाई देतो. पंढरपूरच्या मालकाच्या कपाळावरती चंदन लावल्यानंतर अख्ख्या पंढरपुरामध्ये सुगंध दरवळतो आणि संसारूपी निरंजनमध्ये जळणारी वात म्हणजे तुमची माझी आई. त्यावेळेस ही संसारूपी निरंजन या वातीताईला म्हणती, अगं वातीताई तुला भाजत नाही का? ती वात म्हणजे आई. ती काय म्हणते आई का? या निरंजनाला म्हणते, मला जरी भाजलं पण माझ्या प्रकाशामध्ये सर्व जग आनंदामध्ये नांदते, माझी मुलं आनंदात राहतात. बघा आई वडिलांनी हातापायाला आपल्या चटके घेतल्या, त्यांनी मोठं केलं. आई वडिलांचे उपकार कधी विसरायचे नाही. काहीच घेऊन जाऊ नका कीर्तना. संपलंय माझं कीर्तन आता. या ठिकाणी काहीच घेऊन जाऊ नका. आई वडिलांची सेवा करा. नका जाऊ तीर्थाशी. आई वडील आहे घरी काशी. म्हणले काशी केली, मथुरा केली, केली मी द्वारका. जगात देव नाही आई बापा सारखा. अरे आई बापा सारखा जगामध्ये देव कुठंच नाही. आपल्या आई वडिलांची सेवा करा. म्हणले कुठल्या तीर्थाला जाऊ नका. कुठं गेला तीर्थाला आई वडील घरी उपाशी. काय काढायचे म्हणले त्यांना. पंढरपूरला गेला म्हणले आई घरी आजारी, जा परत माघारी म्हणले. तो पंढरपूरचा मालक घरी येईल म्हणले. पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केला म्हणले. पंढरपूर बघा द्वारकेचा राजा त्या ठिकाणी आला रूप घेऊन, म्हणून त्या ठिकाणी सेवा करत होता पुंडलिक. आई वडिलांची सेवा पाहिली. देव चिखलात उभा राहिला. जी वीट आई वडिलांची सेवा करत होती तीच वीट भिरकावली. पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा, चरणीवाई भीमा उद्धारिया. बघा उद्धार करण्यासाठी जगाचा मालक त्या ठिकाणी आला. तुमचा आमचा उद्धार करायचा असेल तर आई वडिलांची सेवा करा. काहीच करू नका. भरपूर पैसा आहे, बंगला आहे, गाडी आहे आणि खायला नाही आई वडिलांना. आई एका बंगल्यावरती बसलेली असती. मुलगा गाडी घेतो आणि बाहेर निघतो. आईला विचारतच नाही. फक्त त्या आईला विचारा. बायकोला विचारतो. गाडी जोपर्यंत वळणाच्या आड जात नाही तोपर्यंत पापणी खाली त्या टाकत नाही. तिचं नाव आई. तोच बाप आहे. म्हणून आई वडिलांची सेवा करा. बाकी काहीच करू नका. ह्या ठिकाणी ह्या कीर्तनात एवढंच घरी घेऊन जा. आपल्या घरामध्ये म्हातारे वयस्कर आई वडील आहेत. लाल गळायला लागले त्यांच्या तोंडावाटा. वंजळ करा. सून असेल, लेक असेल आणि त्या वंजळीमध्ये आई वडिलांची लाळ घ्या. असतं पुण्य तुम्हाला कुठंच प्राप्त होणार नाही. या ठिकाणी करवली तैसी केली कटकट वाकडी का नीट देव जाणे. आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नये. एरती माये की दुःखाची जनती नाही आधी अंत्य अवसान. अविनाश करी आपोले आईसे लावी मना पिसे गोविंदाचे. तुका म्हणे एक मरणची सरे उत्तम ती उरे कीर्ती मागे. उत्तम कीर्ती उरवायची असेल तर आई वडिलांची सेवा करा. ह्या अभंगात तुकाराम महाराज एवढंच सांगतात. काहीच घरी घेऊन जाऊ नका. कुणाची निंदा करू नका. चांगलं बोला, चांगलं वागा. जन्म परत नाही. कुणाची भांडणं टणणं असते हिथंच मिटून टाकायची. चांगलं राहायचं, चांगलं बोलायचं. कोण कधी जाईल कुणाचा भरवसा नाही. असो तुमची मी ह्या ठिकाणी 10 मिनटं घेतली. चला सगळीजण आपण गावचाच कीर्तनकार पण गावचाच. काय आता थोडा वेळ लागला. आता रोजचेच कीर्तनकार घेतात थोडे. मग मी तरी काय करू. मला पण शाळा आला. मग मी पण म्हणलं चला 10 मिनटं घेऊ. म्हणूनसाठी तुम्हाला थोडक्यात 10 मिनटं घेण्यासाठी तुमचा वेळ घेतला. तुम्ही मातापित्यांचं अंतःकरणात द्या. काय चूक झाली असेल वडिलांचं अंतःकरण द्या. मला माझी चूक माझ्या पदरात द्या. चांगलं असेल ते माझ्या गुरूंचं, वाईट असेल ते माझ्या पदरचं. असो ह्या ठिकाणी चाललेला नामयज्ञ आहे. हा नामयज्ञ आपल्या सर्वांच्या आनंदाने पार पडतोय. सर्वांनी ह्या ठिकाणी रोज यायचे. इथून पुढं उद्या ह्या ठिकाणी परांजपे ताई आहेत. बघा कीर्तन काय ब्राह्मण घराण्यातील श्री कीर्तन ऐका. उद्या कोण घरी राहिले असेल त्यांना घेऊन या. बघा कीर्तन ऐकल्यानंतर नक्कीच तुमच्यात फरक होणार आणि परमेश्वर तुमच्या घरी प्रत्येकाच्या पांडुरंगाच्या रूपाने आल्याशिवाय राहणार नाही. ह्या ठिकाणी एवढंच ह्या ठिकाणी आव्हान करतो आणि ह्या ठिकाणी सेवेला पूर्ण राम देतो. तुकाराम 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 हा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. ज्ञानदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई.